भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 3 वाजेपर्यंत जे काय त्यांचे बी फॉर्म आरोग्य आणून द्यायचे होते, निवडणूक आयोग अधिकारी वारंवार अनाउन्समेंट करत होते. 2 वाजून 55 मिनिट झाले, 2 वाजून 56 मिनिट झाले, असं 58, 59 आणि त्यांनी सांगितलं 3 वाजून गेलेले आहेत. 3 वाजल्यानंतर आतून दरवाजा बंद झाला. आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर 2 मिनिटानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता आतून दरवाजा उघडा, बाहेरून पोलिसांना हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान आहे. एकीकडे त्याच्यात सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीचे सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला म्हणाल त्या पद्धतीनं नाचवण्याचं काम करायचं. या देशात कुठे लोकशाही राहिली आहे का नाही, अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात. इथं उमेदवार बाजी लावून काम करतात. नगरसेवक व्हायचा आहे, सोलापूरचा विकास करायचा आहे, यासाठी जीवरात्र 5-5 वर्ष काम करतात. निवडणूक आयोग इकडे आम्हाला टीव्हीवर सांगताय ही आमची नेमावली आहे. अशा पद्धतीने आम्ही टाइम ना टाइम आम्ही त्याचा सगळा हे करू. एवढ्या पद्धतीने रेकॉर्डिंग चालू आहे, पोलिसांच्या पद्धतीने रेकॉर्डिंग आहे, प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी ताब्यावर बसवण्याचं काम या लोकांनी करायचं ठरवलंय का काय, या सगळ्या गोष्टीचा फुटेज तुम्हाला माहित आहे. लाईव्ह चालू आहे, कशा पद्धतीनं पळत आलंय. पत्रकारांचा लाईव्ह चालू होता, कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता, पण हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे, दबाव करतायत, सगळ्याला फोन लावण्याचं काम चालू आहे. अहो आरोंना काम करू द्या ना आतमध्ये, त्यांचं काम महत्वाचं आहे. त्यांचं पारदर्शक पद्धतीनं त्या मॅडमनी सांगितलं होतं की नंतर मी कुणाचाच फॉर्म केला नाही. सगळ्यांना सांगितलं होतं, सगळ्या पक्षाच्या लोकांना, महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं. अनाउन्समेंट झाली, सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ते फॉर्म देऊ शकता. त्यांचा असा दावा आहे 3 वाजता आम्ही रांगेत उभे होतो असं त्यांचं म्हणणं तुम्ही सगळे पत्र करता, सगळ्या अन्याय करू नका सर. ती 20 तारीख तर 30 तारीख तुम्ही का भरले नाही? आता 3 वाजून 10 मिनिटात तुम्ही आत येता, सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर तुम्ही घरमध्ये येता. हे सर्व उमेदवार आहेत, लक्षात ठेवा. आमच्यावर ही वेळ तुम्ही दाखवलं असतं का? 3 वाजता सगळ्यांना बंद केलं. म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्ता तुम्ही घेता का? आम्ही कदापि विसरण करणार नाही. आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला इथं मारून टाका, काय पाहिजे ते करा, आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा, पण आमचं रक्त जरी पडलं तरी आम्ही हटणार नाही. आमच्या मुद्द्यावर तुम्हाला जावं लागेल. आरोंनी सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही आणि आरोला बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव कोण करत असेल तर आम्हाला इथं जेवाची पाठी लावावं लागेल. आणि पुढची भूमिका काय हरकत घेणार की सगळ्या प्रकरणावरती सांगितलंय. आरोनी बाहेर यावं, जी वस्तुस्थिती घडली आहे, जी इन कॅमेऱ्यात घडली आहे, जी सगळ्यांच्या डोळ्यात दिसत घडली आहे, ती वस्तुस्थिती सांगावी. मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन, पोलीस, कायद्याने सगळं चालतात. पोलीस, संविधान कशा पद्धतीने संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात, प्रशासन काम करतात. पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी ताब्यावर बसवण्याचं काम करायला लावत असतील तर आमचा जीव गेला तर वाचतात. पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं, फक्त काही शिवसेनेचा मी आहे असं नाही. आपले उभाटा गटाचे आमचे दासरी साहेब आहेत, चेतन भाऊ नरोटे आहेत, आमच्या सगळे सर्व पक्ष अपक्ष उमेदवार आहेत. ज्या उमेदवारांना कुणी नामनिर्देशन पत्र दिलं नाही, त्यांना बी फॉर्म दिला नाही, अशा लोकांचं काय? कायदा सगळ्या आणि सगळ्या पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आज या कशा पद्धतीचा तुमच्या कॅमेऱ्यासमोर जे आपल्या सत्तेचा गैरवापर व्हायला लागला तुम्ही बघायला लागला. माझी विनंती आहे, आपल्यामध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काही सुविधा असली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर, देशभर कशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर चाललाय हे दाखवलं पाहिजे. मी हात जोडून बापू किती प्रभागाचे या ठिकाणी आरोमध्ये जे हे निवडणूक अधिकारी ह्यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे नामनिर्देशन आहेत त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला नाही. असे किती उमेदवार आहेत
असे किती उमेदवार आहेत आज जेवढे आज जेवढे सगळे उमेदवारांचे त्यांचे बीजेपीचे बी फॉर्म पोचलेले नाही आहेत. वेळेच्या आत त्यांनी बी फॉर्म दिलेले नाही आहे. सत्ताधाऱ्यांची जी लोकांना मनमानी कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या वर जर अशी जुलूमशाही करत असतील जोपर्यंत आतून दरवाजा उघडणार नाही, दरवाजा बाहेरून नाही आहे बंद, दरवाजा आतून बंद आहे. आतला दरवाजा बाहेरची माणसं कसं उघडू शकतात? तुम्ही बाहेर प्रेशर करताय, दरवाजा उघडायला लावताय. पोलीस येत आहेत, दरवाजा वाजवत आहेत. माझी पोलीस बांधवांना विनंती आहे, साहेब आपण असा अन्याय करू नका. तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे. तुम्ही कुठलेही एक PI साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलीस येत आहेत, त्यांना बळजबरी करतायत, दाबा बाहेरनं हे करा. माझी विनंती आहे साहेब, बाहेरून एक तोपर्यंत जोपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरवाजा कुणी उघडू नका. आतून कडी आहे, त्यांना कुणी प्रेशर करू नका. रात्रीचे 2 वाजू दे, सकाळ होऊ दे, उद्यापर्यंत बसू. सकाळपासून जेवलो नाही, इथं झोपल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मुर्द्यावरनं जावं लागेल, तोपर्यंत एकाला सुद्धा आमचा होऊ देणार. टोकन वाटण्याचा विषय नव्हता. टोकन वाटण्याची मुदत उमेदवारासाठी होती. उमेदवार आत आहेत, उमेदवारांसाठी टोकन होतं. उमेदवारांचे आत काही माणसं अडकलेली आहेत. ही बी फॉर्म द्यायला पक्षाची जी काही प्रतिनिधी येतात तो बी फॉर्मचा कागद आत. आज भारतीय जनता पार्टीच्या 3 आमदारांचा मतभेदाचा भूतका या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झाला नाही. 3 वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिणीताई तडवलकर आत आले. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 वाजून 5 मिनिटानंतर आरओ 4 आणि आरओ 5 यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केले. दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा प्रेशर या ठिकाणी वापरून आपले बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हरकत घेतच आहोत, पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेल्या आहेत. मी आपल्याला देखील विनंती करतो की मला तुम्हाला इन कॅमेऱ्यात सांगायचं आहे, या मुलीला बाहेरून खिडकी आहेत, त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा. खिडकीपाशी माणसं उभारलेत, पण खिडकीतून कागद आत जाऊ शकतात. तुम्हाला माहित आहे, हे माणसं काही बनवू शकतात. कागद आत पाठवण्याचं काम खिडकीच्या माध्यमातून चाललंय. आरोनी माईकवर सांगितलं होतं की दरवाजा बंद झाल्यावर, वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही. मला माहित आहे 15 तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. कमीत कमी या 15 दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा. या 15 दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका. या 15 दिवसात तरी पोलिसांचं काम करू द्या. या 15 दिवसात प्रशासनाला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.